मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला असं वक्तव्य रितू तावडेंनी केलं। रितू तावडेंच्या वक्तव्यावर टीका करताना संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, तर जैन मुनींनी ओमचा उच्चार करायला लावल्यामुळे गळा बरा झाला असं स्पष्टीकरण त्यावर रितू तावडे यांनी दिलं आहे। जैन मुनींच्या चमत्कारामुळे आपला गळा बरा झाला असा दावा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलाय। रितू तावडेंवर टीका करताना संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफी परेशान थी। मेरा जो आवाज आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी। पण महापौर म्हणतात की त्यांच्या औषधामुळे माझा घशाचा आजार बरा आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसागुण अवयवाला गुण असतो। ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये। भाषा काय, बोलण्याची काय पद्धत, एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात। तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत, आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जे त्यांनी आता दिलं। मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी। त्यांना काय उरलं नसेल, पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या। तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचा मी पूर्ण निषेध करते। जैन मुनींच्या चमत्कारावरून रितू तावडेंनी केलेल्या वक्तव्यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही टीका केली। रितू तावडेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं। महापौर असं म्हणाल्या की त्यांचा गळा खराब झालेला होता, 3 वर्ष त्यांच्या घशाला प्रॉब्लेम होता आणि तो जैन मुनींच्या आशीर्वादाने बरा झाला। चांगलं आहे, अजून एक खरंच जन्माला येईल। मग असे जर आशीर्वादाने गळे व्हायला लागले तर। सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते, तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा। दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो। माझा गळा चांगला झाला। आज तुम्ही माझा आवाज बघताय, तर मी ती भावना माझी व्यक्त केली। श्रद्धा ही देवावर असली पाहिजे, पण तुम्ही जर अंधश्रद्धा ठेवत असताल, तर रितू तावडे जर म्हणत असतील की जैन मुनींनी आशीर्वाद दिल्यामुळं त्यांचा घसा नीट झाला, तर मग डॉक्टरांनी मग हॉस्पिटल बंद करायचे का? अंधश्रद्धाचे निकष वेगळे आहे, जैन महामुनी दिलेल्या आशीर्वादाचे वचन वेगळे आहेत। समाजाचं स्वास्थ्य निर्माण करण्याचं काम जैन महामुनी करतात, आणि त्यामुळे भावनेच्या आधारावर त्यांनी बोललं असेल आमच्या महापौरांनी, त्यावर तुम्ही अदरवाईज घेऊ नका।